मध्यंतरी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर पुण्यातल्या शेड्यूल बँकेवर साहेब तर बातम्या ये बँकेला प्लीज. नमस्कार सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना, आवाज वाढवा. नमस्कार सगळ्यांना पत्रकार बंधू भगिनींना की आपण राज्य सहकारी बँकेच्या सीसॉक सेंटर सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर मध्ये आपण स्वागत आहे सगळ्यांचं. आम्ही सर 2018-19 सरांनी आता आपल्याला सांगितलं की एका बँकेवरती सायबर हल्ला झाला. त्याच्यानंतर आमच्या अनास्कर सरांना त्याच्या मनामध्ये कंटिन्युअस याचे विचार चालू झाला की आपल्याला या सहकारी क्षेत्रासाठी DCCB अर्बन बँकासाठी सायबर हल्ले होऊ नयेत याच्यासाठी काहीतरी यंत्रणा करायची आहे. आणि विचार चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या मॅनेजमेंट म्हणून सगळ्यांनी मिळून विचार केला की हा सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभा करायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही हा उभा करण्याचा मानस सरांचा आहे. त्यालाच आम्ही कंटिन्युएशन सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपल्या समोर आहे ते हॅलो ते आपण वन बाय वन तुम्हाला आम्ही त्याचं ऑपरेशन समजून सांगणार आहोत. या संकल्पनेतून आम्ही जिल्हा बँकांना अर्बन बँकांना सर्व्हिसेस देतो, त्यांना ॲडवायझरी देतो, सर्टीला आम्ही इन टाइम कळवतो. ही यंत्रणा कशी आहे आपण थोडंसं जाणून घेऊया. थोडंसं टेक्निकल आहे. आम्ही जिल्हा बँकांच्या लेवलला त्यांचे लॉग कलेक्ट करतो, सगळेच्या सगळे लॉग कलेक्ट करतो आणि AI जे माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्याचे अनालिसिस करून लॉग आहेत ते मला इकडे फॉरवर्ड होतात. लॉग फॉरवर्ड झाल्यानंतर एक एक डॅशबोर्ड आहे आपल्याला. आम्ही मयूर आहे माझ्या बरोबर, तो थोडंसं एक्सप्लेन करेल डॅशबोर्ड. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला सॉकची गरज का असते म्हणजे आपण सर्वांनी पहिले पण बघितलं होतं की पहिले आपण सायकल वापरायचो. तर सायकल मध्ये आपल्या ऍक्सिडेंटची वगैरे रिस्क कमी असायची. तसं जसं आपण ग्रोथ होत गेलो तसं जसं आपण सायकलवर टू व्हीलर वरती आलो, टू व्हीलर वरती बाईक स्पोर्ट्स बाईक वरती आलो, आपले ऍक्सिडेंट वगैरेचे रिस्क वाढत गेले. तसं जसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिले सर्वजण बँक टू बँक सर्व्हिस द्यायचे. म्हणजे आपण ब्रांच मध्ये जायचो, आपले पैसे क्रेडिट डेबिट करायचो आणि घरी यायचो. त्याच्यामध्ये रिस्क थोडी कमी होती. पण जसं जसं बँकिंग इन्स्टिट्यूट मध्ये डिजिटलायझेशन होत गेलं तसं तसं आपण ऑनलाईन सर्व्हिसेस देत गेलो, मोबाईल बँकिंग, UPS, IMPI. तसं मग त्याकरता जेव्हा आपण जगाला एक्सपोज होत गेलो तर त्याला सिक्युरिटीची रिस्क पण तशी वाढत गेली. तेव्हा अशी रिस्क जेव्हा वाढत जाते तेव्हा आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवू शकतो. तर आम्ही त्याच्याकरता हे सिम टूल घेतलेलं आहे. या सिम टूल मध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण MSC बँक, तसंच सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँक आणि सीसॉक आमची स्वतःची यंत्रणा ती पण आम्ही आमच्या देखरेखीखाली घेतलेली आहे. तसं त्याच्यामध्ये जेवढे लॉग्स येतात, आता हा तुम्ही जो डेटा बघता ते हा पूर्ण 60 मिनिटचा डेटा आहे. त्याच्यामध्ये आपण जे इव्हेंट येतात ते 11.2 मिलियन इव्हेंट येतात आणि हे सगळे अॅनालायझेशन करतो. तुम्ही याच्या पिरामिडच्या स्वरूपात बघू शकता की आमच्याकडे आतापर्यंतचे 60 मिनिट्स मध्ये 1.19 मिलियन लॉग झाले. त्याच्यामध्ये डिटेक्ट्स आम्ही केले आणि अलर्ट आता सध्या 60 मिनिट्स पासून एक पण अलर्ट आलेला नाहीये. जेव्हा अलर्ट येतो, जेव्हा आमच्याकडे एखादं काही अटॅक्स होत असतात किंवा सायबर हल्ले आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा आपण त्यांना कसं थांबवतो. तर आमच्याकडे तो अलर्ट जेव्हा जनरेट होतो तो ऑटोमेशन प्रोसेस असते. जेव्हा तो अलर्ट जनरेट झाला तर आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतो की आपण याच्यावरती कुठपर्यंत आलेला आहे, कोणत्या लेअर पर्यंत ब्रीच झालेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय काय ऍक्शन्स घेतलेली, आपला डेटा आपल्या एन्व्हायरमेंटच्या बाहेर गेलाय की नाही, हे सगळं अनालिसिस करून आपण बँकांना ऍडवायझरी पाठवतो की तुम्ही आता त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली पाहिजे. रिकमेंडेशन सोल्युशन पण देतो आपण त्याच्यावरती. तर आता हे हा सर दाखवतो. थोडस मागे घेऊन जातो की प्रत्येक मुवमेंटला म्हणजे आपण बँकेत गेलो, बॅलन्स इन्क्वायरी केली, पैसे काढले किंवा बॅलन्स ट्रान्सफर केले तर प्रत्येक ह्याचं बॅक एंडला त्याचे एक लॉग तयार होतात, हिस्ट्री तयार होती आणि त्या हिस्ट्रीवर आम्हाला समजतं की हे सस्पिशियस आहे काय आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतो. म्हणजे लॉग जे येतात ते कसे येतात म्हणजे आपण ज्याला म्हणतो की डिजिटल फुटप्रिंट. आपण प्रत्येक गुन्हेगार हा आपला डिजिटल फुटप्रिंट सोडत असतो. त्याने कुठून आलाय, त्याचं कसं एंट्री पॉईंट होता. तसंच आपल्याला इथे पण बघू शकतो की फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्ल्यू लाईन आहे याच्यामध्ये सस्पिशियस काहीतरी होतं आणि तुम्ही ही बघू शकता ग्रीन लाईन आहे. ग्रीन जी लाईन आहे त्याच्यामध्ये लेजिटिमेट ट्रॅफिक आहे, म्हणजे जेन्युइनली काहीतरी आपण रिक्वेस्ट केलेली आहे त्याचा आपल्याला रिप्लाय आलाय.
फॉर एक्झाम्पल आपण गुगल क्रोम ओपन करून त्याच्यामध्ये फेसबुक किंवा काहीतरी google.com ओपन केलं तर ती लेजिटिमेट ट्रॅफिक आहे, म्हणून एक ग्रीन लाईन येते. ब्ल्यू लाईन म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एक तर संभाव्य धोका असू शकतो, पुढे जाऊन त्याचं अटॅक मध्ये रूपांतर होऊ शकतं. हे आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं की फॉर एक्झाम्पल आता कॅनडावरनं जी ब्ल्यू लाईन येते तर आपलं काहीतरी एखादं तिकडनं अटॅकर एआय थ्रू, आता मॅन्युअली हे पॉसिबल होत नाही, तर एआय थ्रू जर कोणी अटॅक करायचा प्रयत्न केला किंवा त्यांनी काहीतरी सिस्टम जनरेटेड डेटा अपलोड होतोय किंवा डाउनलोड होतोय तर हे सगळं आपल्याला सस्पिशियस ऍक्टिव्हिटी मध्ये दिसतं. म्हणजे ही ब्ल्यू लाईन म्हणजे एखादी सस्पिशियस ऍक्टिव्हिटी होते, मग याच्यावरती आपण अनालायझेशन करतो, त्याला मॉनिटर करतो की त्याच्यामधनं नक्की काय डेटा बाहेर गेलेला आहे किंवा तो जाण्याची शक्यता होती का, किंवा त्याच्यावरती आपण रिकमेंडेशन सोल्युशन पण सांगतो की काय करू शकतो, त्याला ब्लॉक कसं करू शकतो, कोणत्या लेवल पर्यंत तो आलेला आहे. तर हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं. प्लस त्याचे आपले कोणते डिव्हाइस आहेत ज्याच्यामध्ये आपला डेटा अपलोड होतोय. आता हे नेटवर्क डिव्हाइसेस आहेत सगळे, हे विंडोजचे डिव्हाइसेस आहेत, हे सगळं आपल्याला या डॅशबोर्ड वरती कळतं. प्लस आतापर्यंतचे अलर्ट किती झाले, हा डेटा तुमचा आपला 7 दिवसाचा आहे, याच्यामध्ये अलर्ट 21 अलर्ट आलेले होते. तर लास्ट टाइम जसं सरांनी सांगितलं डीडॉस अटॅक आम्ही कसं वाचवला, तर डीडॉस वरती त्यांनी जर अटॅक झाला असता तर त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस हॅम्पर झाल्या असत्या. बँक 1 दिवसाकरता, 1 महिन्याकरता किंवा कदाचित 6 महिन्याकरता पण ती बंद राहू शकली असती. तर आम्ही वेळेतच त्यांना इन्फॉर्म केलं, त्याच्यावरती सोल्युशन दिले की ते काय करू शकतात, त्याच्यावरती आयसोलेशन मध्ये टाकू शकतात, काही सर्व्हिसेस घेऊ शकतात आणि या प्रकारे तो धोका आपण संभाव्य टाळू शकतो. तसंच आता आमच्याकडे अनालिसिस आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी कसं प्रोव्हाइड करतो हे सांगते टेक्निकल हेल्प. भारतवर्ष में एक कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ द कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर इस तरीके का साइबर सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर का इंस्टॉलेशन महाराष्ट्र में महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक के थ्रू किया गया है. आज तक ऐसा सेंटर कोऑपरेटिव सेंटर में कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में किधर भी नहीं है. जो कुछ है वो नेशनल बैंक में एसबीआई का है, लेकिन कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में किधर भी नहीं है. आजकल हमने देखा होगा कि साइबर अटैक्स का परसेंटेज बढ़ता ही जाता है. बढ़ते पुलवामा अटैक के बाद कम से कम 10 लाख साइबर अटैक्स पूरे भारतवर्ष में विविध सेक्टर में हुए, उसमें से ज्यादातर से बैंकिंग सेक्टर में अटैक हुए. लेटेस्ट डिसीजन जो सुप्रीम कोर्ट में लिया गया उसमें क्लियर कट सुप्रीम कोर्ट ने वर्डिक्ट दिया है कि अगर किसी भी बैंक के कस्टमर के खाते से कोई भी अगर पैसा या साइबर अटैक थ्रू साइबर होता है तो उसकी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी, पूरी जिम्मेवारी उस बैंक की है. उस बैंक को इतना बड़ा लॉस भुगतना पड़ता है. इसलिए हमारा जो सेंटर है ये हमारे अकेले के लिए नहीं है, ये हमने पूरे महाराष्ट्र में जितने भी कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में जितने भी डिस्ट्रिक्ट बैंक्स है, महाराष्ट्र में 31 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक्स है, महाराष्ट्र में 476 ये अर्बन कोऑपरेटिव बैंक्स है, उन सबके लिए हमने ये सेंटर खुला किया है. अर्बन ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक एपेक्स बैंक है, एक फादरली बॉडी है, इसलिए हमने इसमें एक पैसा भी मुनाफा ये कमाने का हमारा पॉलिसी नहीं है. जो कुछ है हमने उसको फ्री ऑफ चार्ज पूरे सेक्टर को, बैंकिंग सेक्टर को हमने फ्री ऑफ चार्ज ऑफर किया है. उनको जो कुछ करना पड़ेगा खाली लाइसेंस भी उनको देनी पड़ेगी. और क्योंकि बहुत सारी छोटी छोटे बैंक्स है उनको इतना बड़ा कैपिटल इन्वेस्टमेंट करना किसी के लिए सीधी बात नहीं है, बहुत मुश्किल है. तो जितने भी छोटे छोटे बैंक है, 10 करोड़ के बैंक है, 15 करोड़ के बैंक है, इसके लिए हमारा कैपिटल इन्वेस्टमेंट कम से कम 10 करोड़ के आगे जगह छोड़ के, तो इतनी बड़ी इन्वेस्टमेंट इम्पॉसिबल फॉर ए स्मॉल बैंक. तो इसके लिए हमने सबके लिए एक सेंटर 24/7 ये हमारा पूरा वर्किंग रहता है. हम उसको अलर्ट देते हैं. आज तक तुमने देखा होगा कि रिसेंटली एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक में अटैक हुआ, 36 करोड़ वो अटैक में उनका लॉस हुआ है. और रिसेंटली एक लास्ट वीक में एक सिंधुदुर्ग कोऑपरेटिव बैंक के ऊपर अटैक हुआ था, लेकिन वो बैंक हमारे इस डैशबोर्ड पे है, इसलिए उस अटैक को हमने ये किया, स्टॉप किया, उनको अलर्ट दिया, उनको बहुत बड़ा नुकसान होने से वो बैंक बच गई. आगे के मैं मेरे टेक्निकल जो स्टाफ है उनको बोल तो आपके जितने भी सवाल है उनके जवाब दे दे. और इनिशियली जो कुछ वर्किंग जिस तरीके से यहाँ आप देख सकते हैं, ये जो अटॅक्स आहे ये जो अटॅक आ रहे हैं त्यापासून वाचलेलं नाही. आणि नुकतंच एक सुप्रीम कोर्टने एक निकाल दिलेला आहे की अशा प्रकारे सायबर अटॅक होऊन जर ग्राहकाच्या खात्यातून कोणताही पैसा जर गेला तर त्या पैशाची सगळी जबाबदारी लॉ बेलमेंट नुसार त्या बँकेची राहील. त्यामुळे तुमच्या खात्यातून सायबर अटॅक होऊन कोणताही पैसा जर गेला तर ते सगळे पैसे बँकेला भरून द्यावे लागतील.
त्यामुळे अशा प्रकारे बँकांवर खूप मोठी एक जबाबदारी आहे. या सगळ्या हल्ल्यांना रोखणं, त्या बँकांना अलर्ट देणं आणि ते सगळे हल्ले परतवणं. नुकतंच मी नाव घेऊन पण सांगायला हरकत नाही, आमच्या डॅशबोर्डवर नुकतंच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही एक ऑनलाईन केली होती आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकवर अटॅक झाला, तो आम्ही लोकेट केला, तो आम्ही परतवला आणि नुसता परतवला नाही तर त्याच्या संबंधी आम्ही अलर्ट देऊन, माहिती देऊन, पोलीस यंत्रणा माहिती दिल्यामुळं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं खूप मोठं नुकसान होण्यापासून नुकतंच ते वाचलेले आहेत. तर या संबंधी सगळी माहिती माझी टेक्निकल टीम इथं आहे. हे मयूर आहेत, आमचे पाटील साहेब आहेत, या सगळ्यांनी अत्यंत श्रमाने हे सगळं तयार केलंय आणि याच्यावर संपूर्ण एक वर्षभर याचं टेस्टिंग फुलप्रूफ आम्ही टेस्टिंग केले पूर्ण वर्षभर. आणि आता जवळजवळ 4 बँका आमच्याकडे लाईव्ह झालेल्या आहेत. सातारा लाईव्ह होतीये, PDCC लाईव्ह होतीये. त्यामुळे अशा माहिती मी जास्त आपल्याला माहिती देणं माझं महत्वाचं काम आहे. मी आमच्या संजय पाटलांना सांगतो प्लीज कंटिन्यू. सर हिंदी में ज़्यादा रीच होगा, प्लीज हिंदी में ज़्यादा रीच होगा. युजर आहे ज्यांनी 5 वेळेस पासवर्ड चुकीचा टाकलेला आहे तर तो अलर्ट जनरेट होतो, पण तो लेजिटिमेट असतो कारण की युजरने ते चुकून टाकलेलं असतं किंवा तो पासवर्ड विसरलेला असतो, त्यामुळे ते होतात. सर फॉर एक्झाम्पल एखादा युजर आहे माझा की वाशी ब्रांचला आहे तो आणि त्यांनी लॉग इन आता केलं 10:06 आणि लगेचच 10:07 किंवा 8व्या मिनिटाला तो बोरिवली ब्रँचवरून जर लॉग इन होत असेल तर हे सस्पिशियस मध्ये जातं. कारण का एकतर पासवर्ड लगेच त्यांनी फोनवरून सांगितलाय किंवा तो इथे नाही आहे तर हे सस्पिशियस मध्ये जातात. तर ते आम्हाला इथं अलर्ट लगेचच्या लगेच समजतात. किंवा माझे सर जर असतील की डे टू डे त्यांचं अनालिसिस असतं की ते 9:10 लॉग इन करणार आहेत आणि अचानक मला रात्री 12 वाजता त्यांनी जर लॉग इन केलेलं आहे तर सस्पिशियस आहे की सर जागेवरच नाही आहेत. मग ह्या गोष्टी आम्ही पूर्ण खात्री करतो की आणि त्याचा एक बिहेवियर पॅटर्न असतो पूर्णच्या पूर्ण सगळा आणि सगळ्या व्यक्तीचा मिळून सगळ्या पॅटर्न तयार होऊन मग ह्याच्यावरती आम्ही काम करतो. सर याला युजर बिहेवियर अनालिसिस असं म्हणतात, कारण प्रत्येक युजरचं बिहेवियर काय पॅटर्न मध्ये होतं हे AI बेस्ड ऍप्लिकेशन मधून ते रेकॉर्ड केलं जातं. राईट फ्रॉम डे 1 हे रेडी नसतं. ओव्हर द पिरियड त्याचं अनालिसिस होत मग एकदा ते झालं की प्रत्येक युजर कसा वागतोय हे सुद्धा आपल्याला याच्यातून समजू शकतं. हा म्हणजे SLA साठी म्हणताय का, म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट साठी आता जे नॉन क्रिटिकल आहेत त्या अलर्ट साठी आपण 15 मिनिटाचा टाइम ठेवला की तेवढ्या वेळामध्ये आपण त्या मेंबर बँकेला इन्फॉर्मेशन द्यायची असते. तो आता आम्ही अजून नियर रिअल टाइम आणण्याच्या ऑप्टिमायझेशनच्या प्रोसेस मध्ये आहोत की जो आता मी अनालाइज केला की पुढच्या एक किंवा 2 मिनिटांमध्ये समोरच्या बँकेला त्याचा कसा रिस्पॉन्स देता येईल याच्याबद्दल ऍडवायझरी आपण तयार करतो. सरांच्या प्रश्नाचा एवढे तो रिक्वेस्ट पाठवते की तुमची जेवढी अवेलेबल बँडविड्थ आहे ती सगळी चोक केली जाते. त्यामुळे ना तुम्ही बाहेर जाऊ शकत ना तुम्ही आतमध्ये येऊ शकत. त्याला डिनायल ऑफ सर्व्हिस असं म्हणतात. तर या अटॅक मध्ये काय करतात की मग त्याच सगळ्या सर्व्हिसेस मध्ये एक असा त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन कोड असा असतो की जो एक्झिक्यूट झाला तर त्यांच्यासाठी ते आतमध्ये येतात. कारण तुमच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस ब्लॉक असतात आणि या सगळ्या अटॅक्स आणि सायबर सिक्युरिटी मध्ये एकच प्रिन्सिपल आहे की त्या अटॅकर्सला एकदाच बरोबर साबित करायचंय आणि वेळेस आपल्याला 100% वेळा आपण परफेक्ट असायलाच पाहिजे, प्रोटेक्टेड असायलाच पाहिजे. ह्या प्रिन्सिपल वरती ते ऑपरेट करत असतात आणि ते लाखो अटॅक्स करत असतात. पण त्यांचा एक जरी सक्सेसफुल झाला विच इज सफिशियंट टू गेट द कंट्रोल ऑफ युअर एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे कित्येक कोटी हे अनालिसिस करण्याची क्षमता रशियन. सर विचारायचं आहे सायबर अटॅक येणं आणि तो एक्झिक्यूट होणं जनरली किती वेळ जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय अनालिसिस कोणी करू शकता? ते सेकंदावरती ते डिपेंडंट असतं. कारण असे मल्टिपल अटॅक्स होत असतात मल्टिपल लोकेशन्स वरून सिंक्रोनाइज अटॅक्स की एका वेळेला 10 कंट्रीज मधून ह्या सगळ्यांची त्याला डार्क वेब वरती मीटिंग होत असतात की आता हा ऑर्गनाइज अटॅक करायचा आहे. मग ते सगळे एकत्र येतात आणि त्याच्यातून ते मल्टिपल अटॅक्स तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर वरती करत असतात आणि त्यातला एक जरी त्यांना लूपहोल सापडला आणि आतमध्ये आले तर पुढच्या
काही सेकंदात ते तुमच्या नेटवर्क मध्ये येतात, त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतात आणि मग तो एक्झिक्यूट होण्याचा टाइम बॉम्ब सारखा त्यांनी वापर केला जातो की दुसऱ्या कुठल्या तरी इव्हेंटला ते अजून एक सिक्युरिटी ब्रीच. 15,000 हा तुमचा पॅटर्न आहे नेहमी, त्याच्यात तुम्ही कधी 4,700 वगैरे रुपये काढत नाहीये. तर हा पॅटर्न झाला ना, अचानक तुम्ही एकदा मुंबईमधून ट्रान्झॅक्शन केलं आणि परत 4थ्या मिनिटावरून दिल्लीवरून केलं ट्रान्झॅक्शन, तर हे सस्पिशियस मध्ये आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही लगेच त्या समोरच्या बँकांना किंवा आमची बँक असेल तर आम्ही लगेच ब्लॉक करतो त्यांना. किंवा एटीएमच्या संदर्भात अजून एक उदाहरण असं देता येईल की तुम्ही महिन्यातून 2 वेळा पैसे काढताय, पण तुमच्या त्याच एटीएम मधून 5 मिनिटात 10 वेळा 5-5 हजार रुपये काढले गेले, तर विच इज सस्पिशियस. हा युजर पॅटर्नही अनालाइज केला जातो. नॉट ओनली एक्सटर्नल थ्रेट्स, पण थ्रेट्स म्हणजे की सायबर अटॅक होण्याचे थ्रेट्स, पण या युजर अनालिसिस वरूनही आयडेंटिफाय करू शकतो आपण की काय टाईपचा थ्रेट येतोय, म्हणजे त्याप्रमाणे आपण त्यांना इन्फॉर्म करू शकतो. मॅक्झिमम अटॅक्स कोणत्या कंट्रीमधून येतात ते? हा सर, रशियामधून होत असतात बरेच वेळेला, साऊथ आफ्रिकन कंट्रीज मधूनही होत असतात. तर तुम्ही आता म्हणाल की सिंधुदुर्ग तुमचा ब्रांच झाला तो फायरवॉल तुम्ही नाही मेंटेन करू शकत. परतून लावण्याची शक्यता कशी असते की मेंबर बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करायला लागतात आणि तो कंट्रोल तुमच्या आम्हाला इथून घेता येत नाही. वी आर नॉट अ फायटिंग आर्मी, वी आर अ मॉनिटरिंग आर्मी. आणि त्या प्रत्येक बँकेचे जे नेटवर्क सिक्युरिटी किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत त्यांनी त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चेंजेस करून घेणं आवश्यक असतं आणि ते काय करायचे आहे प्रिसाइज याची ऍडवायझरी आपण देत असतो. पण त्या मेंबर बँक तेवढ्या सक्षम नाहीत ना की तेवढ्या वेळेत त्यांनी जर तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन त्याच्यावर त्यांनी जर काम त्या विहित वेळेत केलं तरच उपयोग आहे, अदरवाईज तो अटॅक सक्सेस होऊन जातो. मग त्याच्यासाठी त्यांनी तो जागृत अवस्थेत असणं गरजेचं आहे. ट्रेनिंग आपली याच्या पुढची स्टेप अशी आहे की आपण इथे आता सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग सेंटर पण सुरू करणार आहोत ऍज अ एक्सटेन्शन टू धिस इनिशिएटिव्ह. प्लस आम्ही त्यांना गाईड पण करतो, म्हणजे त्यांना जर त्यांचं हे नसेल, माहिती नसेल तर त्यांच्या वेंडरशी बोलून आम्ही त्यांना गाईड पण करतो की तुम्ही कसं करू शकता. ते पण तेवढंच टेक्नॉलॉजी त्यांना क्लार्क लेखनिक म्हणणं आम्हाला चुकीचं वाटा लागलं, म्हणून आम्ही त्यांना युनियनच्या परवानगीनं असोसिएट्सचे नाव दिलं आणि त्यांना 10% राईस दिलं. आणि आमच्याकडं 6 महिने झाल्यानंतर ते एक्सपर्टाईज झाल्यानंतर सगळ्या खाजगी क्षेत्रातल्या बँका, नॅशनलाइज बँका त्यांना पॅकेज देऊन आज उचलायला लागल्या. अशा लोकांना बॉन्ड द्या म्हणणं पण आम्हाला थोडं कठीण जातं, कारण हे सगळी एक्सपर्ट लोक आहेत. बॉन्ड द्या, हे द्या असं पण आम्हाला बरोबर वाटत नाही. त्यामुळे त्याच्याकरता आम्हाला हे चॅलेंज सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे आज राज्य सहकारी बँकेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढी मजबूत आहे, मला सांगायला अभिमान वाटतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो. आज माझा शिपाई 95,000 पगार घेतो आणि माझ्या सगळ्या युनियननी ज्या बँकेमध्ये, अजून एक सांगतो, या बँकेमध्ये पूर्वी 3200 स्टाफ होता, 3200 स्टाफ होता. आज माझ्या बँकेमध्ये 765 स्टाफ आहे. ज्यावेळी 3200 स्टाफ होता त्यावेळी बँकेचं आमचा टर्नओव्हर हा 15,000 कोटी होता आणि 765 स्टाफ असताना माझा टर्नओव्हर 62,500 कोटी आहे. म्हणजे स्टाफ तोच आहे, पण स्टाफ क्या मल्टिपलमध्ये त्यांनी हे केलं. त्यामुळे अशा स्टाफला त्यांना समाधानकारक सॅलरी द्यायला आम्हाला काहीच हरकत नाही. त्यामुळं आज आम्ही या स्टाफला एक 13.50% बोनस दिला आहे आणि युनियन मागते आम्हाला 12% आम्ही 13 देतो. आजपर्यंत कुठेही गेल्या 7-8 वर्षामध्ये युनियनचं आमचं कुठेही हे नाही. त्यामुळे आमचा स्टाफ हे एकदम समाधानी आहे. पण अशी ही जी एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आम्ही रिटेन केलेलं आहे आणि ते स्वतः सहकारात काम करायला इच्छुक आहेत. त्यामुळे हे अत्यंत सक्सेसफुल हे आमचं मॉडेल आहे. तुम्ही याला जास्तीत जास्त जेवढी चांगली सहकारात जे काही चांगलं पण काही गोष्टी होतात, वाईट 5%, 2% वाईट होत असतील, नाही असं नाही म्हणणार, पण त्याला प्रसिद्धी मात्र खूप मिळते. पण यामध्ये कुठेही या आधुनिक याच्यामध्ये आम्ही बाकीचं बरंच सांगण्यास फार काय, पण आज सॉफ्ट पुरतीच आज ही परिषद महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता प्लीज. आज आपण आत्ताच खाली एक MSJ बँकेचं एक सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर बघितलेलं आहे आणि त्याची सगळी माहिती आपल्याला खाली आमच्या टेक्निकल टीमनी दिलेली आहे. यासंबंधी मला एकच असं सांगायचं की कुठलीही
सहकारी बँकिंग संदर्भात सध्याचं वातावरण तुम्ही एकंदरच सहकारी बँका सक्षम नाही हे नाही किंवा ज्या प्रकारे सहकारी बँकिंगबद्दल एक वातावरण आहे ते काही नाकारण्यात काही अर्थ नाही. परंतु ज्यावेळी एका नागरी सहकारी बँकेवर एक सायबर अटॅक झाला आणि त्यावेळी 94 कोटी रुपये एकदम गेले त्यावेळी माझ्या मनामध्ये खरंच एक विचार आला की माझ्या बँकेमध्ये जवळजवळ 20-25 हजार कोटी रुपये लोकांच्या ठेवी आहे आणि या ठेवी इन्स्टिट्यूशनल ठेवी जास्त आहे म्हणजे जिल्हा बँकांच्या ठेवी जास्त असतात. त्यामुळं उलट जर इथं जर काही अटॅक होण्यात झाला आणि उद्या जर काही खूप मोठी रक्कम गेली तर नेमकं काय होईल आणि ते विचार आल्यामुळं आम्ही या प्रक्रियेला सुरुवात केली आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम आम्ही परदेशात जाऊन आलो. आम्ही सगळ्यांचा स्टडी केला. आम्ही अनेक ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आणि हे करत असताना जवळजवळ गेली वर्षभर आम्ही या संपूर्ण इन्स्टॉलेशनच्या प्रयत्नात होतो. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आम्ही याचं खूप डीपली मॉनिटरिंग केलं आणि याचं सक्सेस रेट ज्यावेळी आम्हाला असा वाटला की संपूर्ण टोटल आम्ही फुलप्रूफ सिस्टीम आहे त्यावेळी मी अनेक बँकांना आम्ही हे दिली 2-4 बँकांना आम्ही संधी दिली आणि त्याच्यानंतर त्या बँकांचा बराच मोठा फायदा झाला. आजही तुम्हाला आमच्या टीमनी टेक्निकल टीमने एक्सप्लेन केलं आहे की अनेक अटॅक्स रोजच्या रोज होत असतात आणि पुलवामा हल्ल्यानंतर खूप अटॅक झाले. याच्याकरता उद्या 13 तारखेला आम्ही सगळी लोक म्हणजे सरकार इथं आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सभा आहे. त्यावेळी नाबार्डचे सगळे CGM-पासून सगळे ऑफिसर्स आहेत. सहकार खात्याचे कमिशनर चीफ सेक्रेटरीपासून संपूर्ण सगळे जिल्हा सहनिबंधक जे आपण ज्याला जॉईंट रजिस्ट्रार म्हणतो ते इथं आहेत. त्यामुळे सगळी लोकं इथं आहेत आणि सगळ्या 31 जिल्हा बँकांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि CEO यांची एकत्रित बैठक उद्या अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बोलवलेली आहे. त्यामध्ये अजितदादांच्या हस्ते उद्या CSOCचं पहिलं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर 31 बँकांना आम्ही त्याची माहिती देऊ आणि त्याच्याकरता त्यांना अपील करू. अजितदादा स्वतः त्यांना अपील करतील आणि टोटल या सहकार क्षेत्रातली जी रक्कम आहे आज सामान्यांचा पैसा आहे हा सुरक्षित कसा राहील ही सगळी जबाबदारी राज्य बँकेने घेतलेली आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये पण त्यांनी सांगितलं असा कोणत्याच अटॅक होऊन जर एखाद्याच्या खात्यातनं जर काही पैसे सायपन केले गेले किंवा लॉस झाला तर तो लॉस बँकेने बेअर केला पाहिजे. कस्टमरला विदिन 24 आवर्स इमिजिएटली त्यांच्या खात्याला ते पैसे जमा केले पाहिजेत. त्यामुळं 94 करोड जे गेले किंवा एका जिल्हा बँकेचे 36 कोटी रुपये गेले. त्यामुळे असे जर खूप मोठी रक्कम आणि आजकाल सायबर थ्रेट्स खूप वाढत आहेत आणि त्याचं म्हणून आपण हे सिस्टीम आपण उभी केलेली आहे. या सिस्टीमला आम्ही जो काय खर्च आमच्या कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे ती आम्ही सगळी स्वतःच्या प्रोव्हिजनमधून केलेली आहे आणि याचा सगळा फायदा मगाशी मी खाली सांगितलं की खरंच सहकार क्षेत्रासाठी कोऑपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह या प्रिन्सिपलनुसार आम्ही संपूर्ण सहकार क्षेत्राला कोणताही मोबदला न घेता हे आम्ही हे सेंटर आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि तुम्ही आलात आणि तुम्ही सगळी माहिती करून घेतली. कारण का मला अगदी प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं की तुमच्या या तुम्ही जे पत्रकारांवर किंवा त्या मीडियावर आमची जास्त भिस्त आहे. कारण का सहकार क्षेत्राबद्दल जे काय तर सहकार क्षेत्रात चांगल्या पण गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टींना जर तेवढीच चांगली प्रसिद्धी मिळाली तर अशा प्रकारे भारतात असं सेंटर कुठेही नाही आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त नॅशनल बँकांमध्ये आहे 100% आहे. काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे आणि काही प्रायव्हेट लोकांनी पण असे सेंटर सुरू केलेले आहेत. पण ते सगळी प्रोफेशनल बेसिसवर आहेत. त्यांचा व्यापार करायचा बिझनेस आहे. परंतु असं कोणी फ्री किंवा कुठेही मोफत सर्व्हिस देणारं सेंटर आज भारतात कुठेही नाही. काही काही बँकांची खाजगी स्वतःची आहेत पण ती लोकांना ती ऑफर केलेली नाहीत आणि अशा प्रकारे या संपूर्ण इमारत आमची 8 मजली इमारत हे प्रशिक्षण सेंटर आहे. आमच्याकडे भरपूर जागा आहे आणि जसं जसं बँकांची डिमांड वाढेल जसं जसं बँका आमच्याकडे येतील कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणि रिकरिंग कॉस्ट जास्त आहे. हे जे आमचे एम्प्लॉई आहेत हे 24/7 असतात. संपूर्ण आमचे आता जे लंचला देखील एकदम कुणी नाही जात आमच्याकडं ते शिफ्ट म्हणजे त्याला बदली तिथं असतोच तो. त्यामुळं इतकं सगळं सांभाळणं हे शक्य नाही. गेले वर्षभर आम्ही सक्सेसफुली रन केलेलं आहे आणि सांगायला हरकत नाही आमच्या बँकेवर पण एक पूर्वी म्हणजे ही सिस्टीम सुरू करायच्या आधी अटॅक व्हायचा प्रयत्न झाला होता. मी असतानाच अटॅक असताना प्रयत्न झाला त्यावेळी दवाई
योगाने असे तो अटॅक सक्सेसफुल झाला नाही, त्यापासून आम्ही बोध घेऊन त्यानंतर आम्ही सिस्टीम डेव्हलप केली. आणि या सिस्टीमला तुम्ही सगळ्या मीडियाने जास्तीत जास्त हे सहकारी बँकेमध्ये पण असं काहीतरी आधुनिक होऊ शकतं. आमची जे एक्सपर्ट टीम आहे, आमचे जे सल्लागार आहेत पारखी, हे जवळजवळ गेली 3 वर्षापासून आमच्याकडं आहेत. आमचा हा मयूर आहे, हे सगळे एक्सपर्ट लोक आहेत. आणि त्यांना कुठेही म्हणजे आम्हाला एक भीती असते की या एक्सपर्टना कुठल्याही बाहेरचे लोक इथे सक्सेसफुल इम्प्लिमेंट केल्यानंतर ताबडतोब ते रेडी जसं एखादा मनुष्य उचलतात आणि त्यांना एक जास्त पॅकेज दिलं जातं. त्यामुळं आमच्याकडचे अनेक सांगायला हरकत नाही, आम्ही IPPS थ्रू आता परीक्षा घेतो, इंडियन बँकिंग सिलेक्शन बोर्ड. इंडियन बँकिंग थ्रू आमच्या गेल्या 6-7 वर्षापासून टोटल मेरिटवरती एक्झाम आहेत. कुठेही कोणाचा वशिला नाही, काही नाही. इंटरव्ह्यू पण IPPSची लोक घेतात. परवा माझ्याकडं एक सेंटर तुम्ही सुरू केलंय, तर इतर बँकांच्या सारखंच आहे का, त्याचं वेगळं पण काही आहे काय? सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असंच सेंटर आहे का, आता तुमचं आधुनिक आहे त्याच्यावर? आपल्या बँकेच्या वेगळेपण असं आहे की एकतर आपण AI/ML बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बेस्ड सॉफ्टवेअर वापरतो. आणि जे ट्रॅडिशनल सॉफ्टची जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याला मॅनपॉवर जास्ती लागते, स्किलसेट जास्ती लागतो आणि ती प्रोप्रायटरी आहे, म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजी. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ओपन टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे हॅकिंग, एथिकल हॅकर्स किंवा ज्यांना नेटवर्क सिक्युरिटी हे माहिती आहे ते लोक पटकन याच्यामध्ये ट्रेन होऊन ऑनबोर्ड करू शकतो आपण. इतर बँकांच्या स्टाफला ट्रेनिंग तुम्ही आता सिसॉकमध्ये ट्रेनर्स कसे डेव्हलप करणार आहात, किंवा या संदर्भात तुमचा प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसेव्ही होणं आवश्यक झालेलं आहे? राज्य बँकेतला जवळजवळ प्रत्येक स्टाफ हा टेक्नोसॅव्ही आहे. आम्ही त्याच्याकरता IBMशी ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि IBMकडे आमचा प्रत्येक स्टाफचा ट्रेंड होतोय. पण इतरांचा स्टाफ ट्रेन करण्याकरता सेकंड फ्लोअरला आम्ही मोठी एक क्लासरूम तयार करतो. इथं त्या स्टुडंटला राहण्याची पण सोय आहे. आमच्या इथं सगळे राहण्याच्या रूम्स आहेत, आमचं काय हॉस्टेल आहे. आणि या हॉस्टेलमध्ये त्या लोकांना इथं ट्रेनिंग दिलं जाईल. म्हणजे माझ्या प्रत्येक सहकारी बँकेतला स्टाफ जो आहे स्टाफ हे आम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, तो स्टाफ वेल ट्रेंड झाला पाहिजे, याची पण जबाबदारी आमचीच आहे. त्याच्यासाठी आम्ही अत्यंत नाबार्डच्या माध्यमातून कोर्स डिझाईन केलेला आहे आणि आम्हाला शिखर ट्रेनिंग संस्था म्हणून नाबार्डची परवानगी आहे. त्यामुळे आमचे शिखर ट्रेनिंग म्हणून 2 सेंटर्स आहेत, एक इथं एक दुसरं नागपूरला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही शिखर ट्रेनिंगमध्ये या कोर्सचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत कमी याच्यामध्ये, कारण याला नाबार्डकडनं पण आम्हाला आर्थिक मदत मिळत असते. नाबार्ड आम्हाला संपूर्ण कोर्स डिझाईन केल्यानंतर आमचे जे काही प्रत्येक कोर्स वाईज ते रक्कम आम्हाला देत असतात, वर्षाचं बजेट असतं. त्यामुळे ही आम्ही दोन्ही ठिकाणी ही ट्रेनिंग सुरू राहील. हे सिसॉक डेव्हलप करण्यासाठी नाबार्डचं किंवा सरकारचं काही अनुदान? नाही, अनुदान नाही. आम्ही कुठलंही अनुदान मागितलं नाही किंवा घेतलं पण नाही. परत एकदा सांगतो तुम्हाला, ही एकमेव बँक आहे की ज्या बँकेने सरकारने दिलेले पैसा, अनुदान, मदत 100 कोटी रुपये त्यांना परत केलेले. आज महाराष्ट्रात दुसरी कुठलीही बँक नाही की सरकारने दिलेले पैसे त्यांना परत केले. ही एकमेव बँक अशी आहे की आम्ही त्यांना पैसे परत केले. त्यामुळं कोणाचा इंटरफिरन्स यामध्ये नाही. कारण का शासनाचं जर कॅपिटल असेल तर मात्र आम्हाला प्रत्येक वेळेला परवानगी घ्यावी लागते कुठल्याही गोष्टीला. पण आता शासनाचं आमच्याकडं कुठेही भाग भांडवल नाही. शासनाचा इंटरफेरन्स तुमच्या बँकिंग सिस्टममध्ये, ऑपरेटिंगमध्ये कितपत आहे, होतो का? नाही, शेवट शासनाचा इंटरफिरन्स म्हणजे काय, हे डेफिनेशन खूप वास्ट आहे, खूप वास्ट डेफिनेशन आहे. प्रामाणिकपणे बोलायचा तर कुठेही जर आम्हाला याला तुम्ही एक उदाहरण म्हणून देतो, पण टेकिट तुम्हाला कसं घ्यायचं ते बघा. आमच्याकडे पूर्वी एकाची बदली गेली तरी 100 लोकांचे फोन यायचे. आता ही माझ्या मतदारसंघातली आहे, हे माझं असं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे, हे माझं तसं आहे. पण फार सगळ्यांकडून, मोठमोठ्या नेत्यांकडून, लोकप्रतिनिधी आहेत ते. आम्ही माझ्याकडे 6 युनियन आहेत आणि 6 युनियनचे, मुंबई युनियनचे अध्यक्ष आनंदराव आडसूळ आहेत. त्या सगळ्यांना युनियन मी विश्वासात घेतले आणि ते युनियनचे मी ॲग्रीमेंट केलं, करार केला आहे आणि ऑन रेकॉर्ड आहे, तो करार रजिस्टर्ड आहे की अशा कुठल्याही एखादी बदली झाल्यानंतर किंवा कोणाचंही मला जर रेकमेंडेशन आलं तर मी रेकमेंडेशन ऐकणार, कारण की ते लोकप्रतिनिधी आहेत. पण ज्या स्टाफनी हे रेकमेंडेशन आणलं
या स्टाफच्या वतीने रेकमेंडेशन झालं, त्या स्टाफला बोनस मिळत नाही आमच्याकडं, आम्ही त्याला बोनस नाही देत. त्यामुळे आम्ही त्याला प्रोसिजर आहे, असं एखादं रेकमेंडेशन आलं की आम्ही त्या स्टाफला पत्र लिहितो, वी आर रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो रिगार्डिंग युअर ट्रान्सफर, नाव द ऑप्शन गोज टू यू वेदर यू वॉन्ट बोनस ऑर ट्रान्सफर, लेट मी नो. आम्हाला दुसऱ्या मिनिटाला स्टाफचं पत्र येतं की आम्ही आयुष्यात कधी कोणाकडे गेलोच नाही, आम्हाला काही नको, कारण आमचा बोनस हा 3-4 लाख रुपयाचा असतो. त्यामुळं आणि हे ऑफिशियल आहे, ॲग्रीमेंट आहे. त्यामुळे मी सगळ्या स्टाफला सांगतो त्या ॲग्रीमेंटला मी डेव्हिएट करू शकत नाही, कारण जो इक्वॅलिटी आहे सगळ्या लॉला सेम आहे, मी तुम्हाला नाही करू शकत. त्यामुळे कोणी असं आलं की पहिलं पत्र त्या स्टाफला जातं आणि मग त्या स्टाफला बदली पाहिजे असेल तर आम्ही बोनस नाही देत. आणि याशिवाय मागच्या वेळेस 6 लोकांना बोनस दिलेला नाही, त्यामुळं बोनस मेजर असतो, मोठी अमाऊंट असते. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सिस्टीम राबवतो. त्यामुळं 1100 कोटीतली बँक 7,000 कोटीच्या नफ्यात आणलेली आहे, शासनाचा डोळ्याचा कशावर पडला? कसलं 7,000 कोटी नफ्यात आहे शिखर बँक, हे सरकारला कळल्यावर मग लाडकी बहीणचा वापर होऊ शकतो? नाही. शेवट असा आहे, तुम्हाला म्हणून सांगतो, कुठलीही बँक, ही राज्य सहकारी बँक असू दे, कुठलीही बँक असू दे, ही रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेली स्वतंत्र इन्स्टिट्यूट आहे. याच्यावर कुठेही नाही. यावर काही अनेक ठिकाणी राजकीय विचाराची लोक असू शकतात त्या बोर्डावरती, किंवा कुठल्या विशिष्ट पक्षाची लोक असू शकतात. याचा अर्थ ती बँक त्या पक्षाची होत नाही. त्या बँकेवर आमचा रेग्युलेटर RBI आहे, आमची सुपरवायझरी अथॉरिटी नाबार्ड आहे. आमच्या नाबार्डकडनं दर पिरियडिकली इन्स्पेक्शन सुरू असतं आणि रेग्युलेशन आमचं सरकार नाही. मध्यंतरी कुठल्या तरी वेबसाईटवर एका मोठ्या वकिलांनी सांगितलं की इथलं प्रत्येक लोन सरकारकडनं मंजूर होतं. आम्ही त्याला उत्तर दिलं, मी त्याला माहीतच नव्हतं. लोकांचा तर गैरसमज आहे. इथं स्वतंत्र नियम आहेत, स्वतंत्र नाबार्ड आणि RBIचे रेग्युलेशन्स आहेत. आणि नाबार्डचे एक शेवट असा आहे की डायरेक्टिव्स आणि गाईडलाईन्स, आणि त्याचं व्हायलेशन केलं तर दंड होतो. आज 7 वर्षामध्ये आमच्या बँकेला एकदा दंड झालेला आहे. ते कशा करता? एक तर सिंपल गोष्ट आहे की एक लोन दिलं गेलं आणि त्या लोनला जे कार लोन होतं, लोन बंद झालं, पण ते RCTC आम्ही घेतलं नाही, म्हणून आम्हाला यू वोंट बिलीव्ह इट, मी रेकॉर्डवर सांगतो, 36 लाख रुपये दंड झाला. इतक्या मायन्यूट गोष्टीला पण दंड होऊ शकतो, कारण त्यांचं म्हणणं असं तुम्ही एंड यूज सर्टिफाय नाही केला, तपासला नाही, त्याच गोष्टीकरता पैसा वापरला गेला का नाही हे तुम्ही बघितलं नाही, ते तुमचं काम आहे. लोन जरी बंद झालेलं असलं तरी ते डायव्हर्सिफिकेशन झालं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इट्स ए व्हायलेशन. आजकाल तुम्हाला माहिती आहे RBI छोट्या व्हायलेशन, KYC नाम असेल तुम्हाला बंडाची रक्कम येते, आणि अशा प्रकारचा दंड झाला तर वेल मॅनेजर फिनान्शियली साऊंड बँक या डेफिनेशनमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला कुठलीही परवानगी मिळत नाही. आज मात्र ते पूर्वीचं तर एक 6 वर्षापूर्वीच ते इन्सिडन्स आहे, त्याच्यानंतर मात्र आमच्याकडनं एकही व्हायलेशन नाही. आणि त्या आधारेच रिझर्व्ह बँकेने या बँकेला 500 कोटी रुपयाचे बॉन्ड फ्लोट करायला परवानगी दिली. अशी एकमेव राज्य सहकारी बँक आहे भारतातली. आज दुसऱ्या कुठल्याही बँकेला आम्ही 500 रुपयाचे बॉन्ड फ्लोट पण केले. आणि असे बॉन्ड फ्लोट करायचे असेल तुम्ही वेल मॅनेजर डेफिनेशनमध्ये बसलं पाहिजे. रिझर्व्ह बँकेने ज्यावेळी आम्हाला परवानगी दिली त्यावेळी आम्ही त्यांचे सगळे निकष पाळतो, असं त्याचा अर्थ आहे. स्टेट में कुल कितने ऐसे कोऑपरेटिव बैंक है जिनको आप एकोमोडेट करने वाले हो, सिक्योरिटी साइबर सिक्योरिटी प्रोवाइड करने? नहीं, अभी तक हमने खाली महाराष्ट्र को कॉन्सेंट्रेट किया है, खाली महाराष्ट्र. स्टेट की नहीं, स्टेट महाराष्ट्र स्टेट में कितने हाँ, हमारे 31 डिस्ट्रिक्ट सेंट्रल बैंक्स है, 31 बैंक्स है, उनके सबको हम अकाउंटेट करने जा रहे हैं, सबको, किसी को भी हम ये करेंगे नहीं. लेकिन उसमें से जो बड़ी बैंक्स है, अब इसमें PDCC लार्जेस्ट बैंक है, PDCC पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक है, उनको हम पहले अभी सातारा उसके नंबर 2 को है. दोनों हम अभी उन्होंने हमको अप्रोच किया है, दोनों अभी हमारे इसमें बोर्ड पे आ रहे हैं. सिंधुदुर्ग है, जितनी बड़ी बैंक्स है, कोई छोटी बैंक भी है, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक्स है, चंद्रपुर है उधर एक, और कुछ वीक बैंक्स भी हैं, वो बाद में वो ये होगी, वो ऑनबोर्ड होने वाली है. लेकिन हमारा पहला कॉन्सेंट्रेशन है ऑल 31 डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक्स विल जॉइन दिस फोरम. आपने एक चीज कहा कि ये जो साइबर जितना प्रोटेक्शन है बैंकों का वो बहुत ही रिस्की है, और उसके लिए जितने भी हाई स्किल्ड आपके पास वर्कर हैं, जो भी एम्प्लॉई हैं,
आप कह रहे हैं कि किसी भी बैंक से कोई भी चार्ज नहीं लेंगे, ये पूरा निःशुल्क है, तो इसे मेंटेन कैसे किया जाएगा? ये जो एक्सपेंस है कैसे मेंटेन किया जाएगा? वो हमने आपको support हर ईयर में हमारा जितना प्रॉफिट है उसमें से 1% हम उसको मराठी में बोलते हैं सहकार कृतज्ञता निधि। हम उसको हमको उस आप समझ गए होंगे उसका मीनिंग क्या है। कोऑपरेटिव में एपेक्स बैंक है, तो हमारी नैतिक जिम्मेवारी है, हमारा इथिकल ये है वो, इसके लिए हमने प्रॉफिट में से एक कुछ अमाउंट हमने ये करके रखे प्रोविज़न किया है। हमने स्टाफ के लिए भी प्रोविज़न किया है, स्टाफ के लिए 0.5% देना, हाँ 0.25 स्टाफ के लिए हमने रखा है, जिनके भी ऑपरेशन है जो कुछ है उसमें से हम देते। लेकिन जो कुछ है तो हमने प्रोविज़न करने के बाद ही हम उसको एक्सपेंस कर सकते हैं। सर मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही ह्याच्यामध्ये कोणतेही चार्ज घेणार नाही, मग सगळ्या बँकांचा डाटा तुमच्या हातात सहजपणे येणार आहे या ह्याच्यामध्ये? डाटा त्यांच्याकडेच असणार, या बँकांचा डेटा येणार म्हणजे काय, त्यांच्या खात्यांची माहिती वगैरे येणार फक्त नाही. logs. आपल्याकडे फक्त लॉग्स येणार आहेत आणि त्या लॉग्स मध्ये फक्त IP ॲड्रेस असतो, त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव किंवा हे काही नसतं. म्हणजे तो मशीन डेटा येणार आहे. तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्येही तुमचे लॉग्स मधले कोणी कोणाला पैसे दिले वगैरे हा डेटा काही येत नाही. नाही, पण म्हणजे एखाद्या बँकेने साधारण त्यांचं काय वर्षाचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा काय नाही तो डेटा काही येत नाही याच्यामध्ये. सर मगाशी तुम्ही म्हणाला सहकारची प्रतिमा लोक डागाळतात. नाही तुम्ही आता एवढं काम करता, लोक डागाळत नाही, आपोआप डागाळी गेली आहे. नाही डागाळी केलेली आहे. आता रिझर्व्ह बँकेनं एक 36 लाखाचा दंड लावला, पण तुला सरकारी बँकेत असं काही झालं असतं तर रिझर्व्ह बँक असा दंड लावते का? नाही, मी रिझर्व्ह बँकेत 12 वर्ष मी माझ्याकडे साहेब महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान या 5 राज्यातल्या अर्बन बँकांचा प्रतिनिधी म्हणून मी RBI वर काम केलं, 12 वर्ष काम केलं आहे. रिझर्व्ह बँक कुठे डिस्क्रिमिनेट करत नाही. या सगळ्या बँकांना दंड लागतोच, नॅशनलाइज असू द्या, प्रायव्हेट सेक्टर. पण प्रामाणिकपणे सांगतो, सहकारी बँकेवर दंड लागल्याची बातमी मोठी होते. या सगळ्या बँकांवर दंड लागतो, सगळ्या बँकांवर लागतो. कोणावर बँका, परवा ICICI बँकेला 10 कोटी रुपये दंड लागलाय, 10 कोटी रुपये दंड लागलाय. सगळ्या बँकांवर लागतो, कारण नॉर्म्सच तसे आहेत ना, ते नॉर्म्समध्ये कोणी सुटत नाही. पण ICICI बँक इतकी मोठी आहे आज बघायला जाल तर या लहान बँकांवर दंड आता ते. माझा प्रश्न वेगळा आहे सर, की आता इंडसइंड बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. 3ऱ्या-4थ्या दिवशी रिझर्व्ह बँकेनं क्लॅरिफिकेशन दिलं की ह्या बँकेतल्या ठेवीला काही धोका नाही आहे आणि आता इट वॉज नन ऑफ द बिझनेस ऑफ RBI. पण न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मिळाली, त्याच्याबद्दल रिझर्व्ह बँक तोंडातले शब्द. शेवट असं आहे, आता मी कोणाची बाजू नाही घेत. मला सहकाराची प्रतिमा उजळणं हे रिझर्व्ह बँकेचं काम आहे की नाही, मी कोणाची बाजू नाही घेत, पण फॅक्च्युअल परिस्थिती आपल्याला ॲक्सेप्ट केली पाहिजे. त्यांचं कुठेही आता एखाद्या 10 कोटीची बँक, सहकारी बँक बंद पडली तर अर्थव्यवस्थेला कुठलाही धोका होत नाही. पण ICICI बँक, स्टेट बँक यामध्ये जर झालं तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. त्यामुळं ICICI बँकेवर ज्यावेळी गुजरातमध्ये ATM मधनं पैसे मिळत नव्हते त्यावेळी RBIनी चार्टर प्लेन ठेवून तिकडं पैसे नव्या करून नोटा सप्लाय केल्याच ना. त्यामुळं आज असं आहे, इन्स्टंट कुठल्या बँकेकरता RBIनी पुढे यायचं की या बँकेमध्ये कुठलाही धोका नाही, पैसे हे करू नका. शेवट आमची ताकद, आमची व्हॅल्यू किंवा आमची उपयोगिता आम्ही जोपर्यंत सिद्ध करत नाही. आज मी RBIना विचारलं, एक छोटंसं उदाहरण देतो. आज तुम्ही सगळे विचारताय सहकार्याबद्दल, चांगलं वाटतंय मला, की मध्ये एका कुठली बँक मॅडम ती आमची मराठा, त्या बँकेवर रन लागला होता आणि मीडियाने असं कॅमेरा देत असताना तो रन त्या मीडियाच्या याच्यामध्ये दुसऱ्या बँकेच्या पाठीवरनं तो कॅमेरा गेला. त्या दुसऱ्या दिवशी त्या बँकेवर 6 वाजता रांग लागली होती. त्यावेळी RBIला आम्ही सांगितलं की तुम्ही बाबा या बँकेचं बॅलन्स शीट, त्या आमच्या मॅडम त्यावेळी फेडरेशनच्या CEO होत्या, त्यावेळी त्याने RBIशी कॉन्टॅक्ट केलं. RBIने सांगितलं दिस इज नन ऑफ आवर जॉब, दिस इज जॉब ऑफ फेडरेशन. तुम्ही बाहेर या आणि तुम्ही सांगा या बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. पण फेडरेशननी ते पत्र काढलं, पण फेडरेशनच्या पत्रावर आणि RBIच्या पत्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे असं होऊ शकतं
त्यामुळे आम्ही स्वतःची उपयोगिता जोपर्यंत या अर्थव्यवस्थेत सिद्ध करत नाही, स्वतःची उपयोगिता, आता आमची उपयोगिता आहे ग्रामीण रुरल इकॉनॉमीमध्ये खूप आहे. हा रुरल इकॉनॉमी बघायला जाल तर शेती कर्जाचं वाटप या जिल्हा बँका आणि अपेक्स बँक तुम्ही बघायला जा पर्सेंटेज 98% आहे. तुम्ही या नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा तर 55च्या आसपास घुटमळत येते. पंजाब नॅशनल बँकेचा पर्सेंटेज बघायला जा, परवा SLBCची मीटिंग झाली, SLBCच्या मीटिंगमध्ये तुम्ही येऊन बघा 35%च्या वरती नाही आहे. आजही त्या लोकांना मुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्यांना तुम्ही हे सिबिल विचारू नका. आजही सांगतात जो कोण सिबिल विचारेल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, पण असं पत्रक काढू शकत नाही कोणी, कारण काय त्या सिबिल हे विचारणं हे प्रत्येक बँकेचं, पण विचारू नका असं कोणी करत नाही. त्यामुळं शेती कर्ज जी आहे ती आमच्याकडनं 98% जे टार्गेट फुलफिल केलं. तुम्ही SLBCच्या मीटिंगमधलं हे वाचा, संपूर्ण ॲनालिसिस बघा. त्यामुळे या सहकारी बँकेचा उपयोग ही ग्रामीण इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप आहे. त्याच्याकरता आम्ही सगळ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे. आम्ही एकट्याने सक्षम असून उपयोग नाही. माझ्या खाली सगळ्या जिल्हा बँका आहेत. आज अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. अनेक जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळं टॅक्स प्रोसेस थ्रू शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं या सगळ्यांना सक्षम करायचं आम्ही एक ठरवलेलं आहे. कसं यश येईल, टप्प्याटप्प्याने येईल, एकदम तर काही येणार नाही. त्यामुळे आधी आम्ही 2 जिल्हा बँका आम्ही आता आहेत, नागपूर आणि नाशिक आमच्याकडे. त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे जाऊ. सरकारचा विषय काढला म्हणून म्हणजे आता सिसॉचा विषय आहे, परंतु लोकांमध्ये किंवा ग्राहकांमध्ये राष्ट्रीयकृत बँक अकाउंट उघडायचं तर लोकांमध्ये सहकाराबद्दल एक अविश्वास किंवा एक भीती निर्माण झालेली आहे की सहकारी बँकेत मी अकाउंट उघडलं तर त्याचं भवितव्य कसं राहणार आहे, हा एक लोकांच्या मनात फार मोठा प्रश्न पडतो. तर लोकांची हा समज तुम्ही कसा दूर करणार आणि ॲज अ शिखर बँक म्हणून तुम्ही भविष्यात तुमची वाटचाल काय ठेवणार आहात? तुमचे मॅन पॉवर जी तुम्ही 3500 स्टाफ म्हणतात तो 800वर आलेला आहे. भविष्यात तुम्ही अजून तुमच्या शाखा वाढवणार आहात, तुमचं मनुष्यबळ वाढवणार आहात आणि सहकार्याची वृद्धी कशी करणार? नाही, यामध्ये थोडक्यात आहे आम्हाला शाखा वाढवायला जास्त हे नाही, कारण का रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, नाबार्डच्या नियमानुसार आम्ही DCCBC कॉम्पीट करू शकत नाही. इथं DCCB आहे, तिथं अपेक्स बँक ब्रांच ओपन करू शकत नाही. आम्हाला ते DCCBच्या माध्यमातूनच पुढं जावं लागतं. त्यामुळं आमच्या ब्रांचेस जरी कमी असल्या तरी आमचा टर्नओव्हर आम्ही लोनिंग DCCBला करतो. आज आम्ही DCCBच्या माध्यमातून आम्ही खालपर्यंत जातो. त्यामुळे DCCBला स्ट्रॉंग करणं हे आमचं अपेक्स बँकेचं खरं काम आहे, सक्षम करणं. त्यामुळे आम्हाला बाकीच्या कमर्शियल बँका, बाकीच्या बँकांसारखं आमच्या हजारो शाखा उघडून त्या शाखेतनं हे करणं हे आमचं तसं काम नाही. आम्हाला ही जी रुरल इकॉनॉमी आहे त्या 3 टायर सिस्टीम ज्याला म्हणतो ती सक्षम करायचं काम आमचं आहे. त्यामुळे आम्ही ते व्यवस्थितपणे करतो, कारण या सगळ्या जिल्हा बँका आम्हाला लिंक्ड आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हा बँकेला, पूर्वी तुम्हाला माहिती आहे की या जिल्हा बँकेचं ऑडिट अपेक्स बँकेकडं होतं. नाबार्डची स्थापना झाल्यापासून ते नाबार्डकडं सुपरवायझरी रोल गेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या ॲडवायझरी, आमच्या सगळे पॉलिसीज या सगळ्या जिल्हा बँकेला ॲडॉप्ट कराव्या लागतात. त्यामुळे आमच्या दर 3 महिन्यातनं एकदा या सगळ्या जिल्हा बँका, नाबार्ड आणि माझ्या अध्यक्षतेखाली दर 3 महिन्यातनं एकदा मीटिंग असते. त्यामुळे सगळ्या जिल्हा बँकांना आम्ही सर्व्हिस काय त्यांना गरज असेल ते करत असतो. त्यामुळे जिल्हा बँकांचं सहकार सक्षम करणं हेच आमचं काम आहे सध्या. त्यामुळं प्रॉफिट कमवणं हे असं नाही. आज आम्ही बघा काल एक शेतकऱ्यांकरता एक आम्ही स्कीम काढली. या शेतकऱ्यांना आम्ही ब्लॉकचेनच्या माध्यमातून 4थ्या मिनिटाला लोन दिलं जातं, शेतकऱ्याच्या खात्याला पैसे दिले जातात. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. शेतकऱ्याचा माल वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये गेल्यावर त्याचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं आणि ब्लॉकचेनच्या माध्यमातून 5व्या मिनिटाला 80% रक्कम त्याच्या खात्याला जमा होते. त्यामुळे शेतकऱ्याचं एक्सप्लॉटेशन थांबलं. अशी भारतात पहिली स्कीम आम्ही केली. सरकारला मध्ये घेतलं, वकार महामंडळाला त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं. आता मी 200 किती कोटी वाटले 220 कोटी रुपये आम्ही लेंड पण केले. कारण का शेतकऱ्याला पीक उत्पन्न झाल्याबरोबर ते जो कोण व्यापारी असतील त्यांना पैसे लगेच लागतात. त्यामुळे ते कमी किमतीला ते विकत घेत होते. आम्ही त्यांना 5व्या मिनिटाला लोन दिलं आहे. आज 5व्या मिनिटाला ब्लॉकचेनचं एक हे आधुनिक तंत्रज्ञानाचं ही एक खासियत आहे. आणि ते आम्हाला बघत नाहीत. त्यांना आमच्या बँकेत असायलाच पाहिजे असं नाही, पण 5व्या मिनिटाला पैसे त्याच्या खात्यात जमा होतात. विकताना ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी वकार महामंडळ ते ई ऑप्शन करतं. ई ऑप्शनमध्ये आमचे पैसे आणि आमचं व्याज हे वसूल केलं जातं
अशाच प्रकारचा प्रयोग आम्ही विदर्भातल्या कॉटन इंडस्ट्री करता करतोय आता. कॉटन फेडरेशनला आम्ही मध्ये घेतलेलं आहे, कारण त्यामध्ये लहानसा ते कापूस उद्योजक आहे, ते 100 लोकांचा आम्ही ब्लॉक केलेला आहे आणि त्या लोकांचं जिनिंग प्रेसिंग एकत्रित करून त्या बेलच्या अगेन्स्ट आम्ही 80% पैसे देतो. त्यामुळे त्यांना मोठा खरेदी म्हणजे रिलायन्स पण त्याला परचेसर मिळायला लागला आहे. छोट्या कापूस उद्योजकांना ते मिळत नव्हतं. अशा नवीन स्कीमच्या माध्यमातून आम्हाला एकंदरीत आमचा एम शेतकरी आहे, पिता आहे आणि त्यामुळं नुसता प्रॉफिट कमवणं हा उद्देश नाही आहे आमचा. त्यामुळे अशा नाविन्यपूर्ण स्कीम आम्ही केलेल्या आहेत. मला पण आता हे लोन ग्रामीण भागातही जातात, कुणी लॉटरी आहे, कुणी काय शेअर मार्केट आहे, जे काय आहे, तर त्याच्यासाठी एवढं तुम्ही सांगताय, मग त्या गोष्टीसाठी पुढाकार काही आहे, काही चान्सेस? आम्ही बघा, आम्ही बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान म्हणून एक माझं प्रतिष्ठान आहे. तुम्ही लोकसत्तेमध्ये बघायला जाल तर सेकंड पेजला रोज एक ॲडव्हर्टाईज येते आमची MSC बँकेची. आम्ही बँकिंग अवेअरनेस देतोय लोकांना की कसं बँकिंग केलं पाहिजे. तुम्ही रोज बघा, रोज 365 दिवस बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान अवेअरनेस देतो. आम्ही स्कूलमध्ये बँकिंग शिकवतो जाऊन. आत्ता स्कूलमध्ये आम्ही डेमो बँकिंगची तयारी ठेवली. आम्हाला 100 बाय स्क्वेअर फुटाची जागा द्या, MSC बँकेच्या खर्चाने आम्ही तिथं बँकिंगचा सेटअप उभं करतो आहे. त्यामुळं हे आम्ही आणि असा सेटअप एक सातारला रयत शिक्षण संस्थेमध्ये उभं केलेलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे बँकिंग वेगळं आहे. आमचं एक सोशल बँकिंग आहे. त्यामुळे सोशल बँकिंगमध्ये असून देखील आमची फिनान्शियल पोझिशन एकदम स्ट्रॉंग आहे. याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. नाही, खर्चात आम्ही आम्हाला जो काय खर्च येतो तो रिकरिंग आहे. त्यामुळे आता जो काय किती आज पर युनिट बघायला जाल तर आमचं एक हां सांगा. कोणतीही बँक ऑनबोर्ड होताना त्यांच्याकडे किती क्रिटिकल डिव्हाइसेस आहेत त्याच्यावरती त्यांचा खर्च अवलंबून आहे. आता समजा आपण एक छोटी बँक घेतली की 50 डिव्हाइसेस आहेत, तर त्यांना पर डिव्हाइस फिक्स्ड कॉस्ट ही 9,000 रुपयाच्या आसपास येते आणि त्याची रिकरिंग कॉस्ट जी आहे पर डिव्हाइस पर इयर ही 26,000च्या आसपास येते. मग जसजसे तुमचे नंबर ऑफ डिव्हाइसेस वाढतील तशी रिकरिंग कॉस्ट ही मार्जिनली कमी होत जाते. म्हणजे 200 डिव्हाइसेसची एखादी बँक असेल तर त्यांची रिकरिंग कॉस्ट ही 26,000च्या ऐवजी 24,000 24,250 एवढी येते. आता त्यांना बेनिफिट काय, तर त्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्यांना उभं करायचं नाहीये. त्याच्यानंतर त्यांना जे मॉनिटरिंगचे जे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत हे त्यांच्याकडे असणं गरजेचं नाहीये. तर ह्या सर्व्हिसेस राज्य सहकारी बँक आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही नाही. त्यांना कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काही नाही. याच्यामध्ये तुम्ही क्रिटिकल डिव्हाइसेस म्हणजे नेमकं काय? क्रिटिकल डिव्हाइसेस मध्ये तुमच्या डेटा सेंटर ज्या याच्यावरती तुमचं बँकिंग सॉफ्टवेअर चालतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे क्रिटिकल डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल, कोणतीही बँकेचं ज्या वेळेला कोअर बँकिंग सोल्युशन आणि सगळे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल होतात त्यावेळेला त्यांना एक डेटा सेंटर लागतं आणि एक DR साईट लागते. DR साईट म्हणजे डिझास्टर रिकव्हरी साईट, की जिथे समजा डेटा सेंटर बंद पडलं, कुठल्या अटॅकमुळे बंद पडलं, भूकंपामुळे बंद पडलं, पूर आल्यामुळे बंद पडलं, तर बँकिंग ऑपरेशन हे स्टॉल होता कामा नये. तर त्यांचे DR साईटवरून त्यांची इमिजिएटली स्विच ओव्हर व्हायला पाहिजे. तर असे ही 2 मेन इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र आहेत. डेटा सेंटरमध्ये तुमचे सर्व्हर्स असतात, तुमच्या फायरवॉल्स असतात, नेटवर्क स्विचेस असतात आणि काही पूर्वीच्या याच्यात काही मोडेम्स आणि हे लागायचे, तर ही सगळी डिव्हाइसेस असतात. त्यानंतर कोर राउटर्स असतात की ज्याच्यावरून तुमच्या ज्या कनेक्टिव्हिटीज येतात की प्रत्येक ट्रान्झॅक्शन टाईपसाठी त्या रेग्युलेटरी बॉडीजच्या डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे RTGS NEFT असेल तर त्यासाठी एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी आहे. IMPS हे ट्रान्झॅक्शन असेल तर त्यासाठी वेगळी मेंटेन करायला लागते की रिडंडन्सीमध्ये प्रायमरी सेकंडरी अशा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटीसाठी काही नेटवर्क डिव्हाइसेस असतात. ही सगळी डिव्हाइसेस आणि सर्व्हर्स हे सगळे क्रिटिकल डिव्हाइसेस आहेत. आणि तुमच्या प्रत्येक ब्रांचला बँकेच्या ब्रांचेसला एक एक फायरवॉल असते, ती क्रिटिकल डिव्हाइस मध्ये. तुमचे खरंच मनापासून मी आभार मानतो.